तर नमस्कार मंडळींनो, मी सकाळी लवकरच अंघोळ वगैरे केली होती, पण माझ्या अगोदर रामची अंघोळ झालेली होती. तर त्यांनी अंघोळ वगैरे केली आणि दिवाबत्ती करायला गेले. तर ते काय करतायत इकडे बघा. ते दिवाबत्ती करतायत इकडे आणि त्यांनी काय करायला घेतलं बघा. तर अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी इकडे आले दिवाबत्ती करायला आणि मग मी सहजच फेरी मारली की अजून तिथे काय करतात, दिवाबत्ती कशी काही नाही झाली. तर इथे येऊन बघते मी तर ते इथे रांगोळी काढत होते आणि त्यांनी अशी काहीतरी डिझाईन काढली होती आणि हे ते पहिल्यांदा करत होते. आणि मग मला हे बघून खूप आश्चर्य वाटलं की तुम्ही रांगोळी काढत बसलात, दिवाबत्ती तर तुमची झाली होती, मग तुम्ही अशी रांगोळी का काढत बसले. ते म्हणतात काढावीशी वाटली, तुझं एक काम कमी. तर हे ऐकून मला फार बरं वाटलं की हां बाबा, आपला नवरा पण आपल्याला कुठेतरी थोडीफार घरातल्या कामामध्ये मदत करतो आणि असं पण ते मला मदत करतच असतात. आणि त्यांनी रांगोळी वगैरे काढायला घेतली इथे आणि मग त्यांनी त्याला रांगोळीमध्ये कलर भरत होते, पण हे कलर असे पिठासारखे होते तर त्यांना ते भरायलाच जमत नव्हते. मग मी त्यांना जाऊन सांगितलं की त्याच्यात व्हाईट कलरची मिक्स करा आणि मग भरा, तेव्हा तुम्हाला जमेल. त्यांची रांगोळी होईपर्यंत त्यांच्यासाठी मी इथे दूध बनवलेलं आहे. याच्यामध्ये एक चम्मच घी टाकलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स. तर त्यांची रांगोळी काढून झाली का बघूया आपण कशी रांगोळी काढली त्यांनी. तर तुम्ही बघू शकता रामची रांगोळी काढून झालेली आहे. तर अशा प्रकारे रामने रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला रांगोळी आवडली का कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला रांगोळी येत नाही.